आता ही जी मागे बिल्डिंग दिसते, थोडा पण विषयांतर करतो, ही नेमकी कशाची इमारत आहे? ही पहिली आणि ही दुसरी? आता ही जी बिल्डिंग आहे, तर इथे आपण जे अनाथ अपंग आणि मूकबधीर मुलं ज्यांना आपण ट्रेनिंग देतो, त्या मुलांना ट्रेनिंग आणि तिथंच रोजगार. बरं. म्हणजे पहिले काही ठिकाणी ट्रेनिंग होतं, वरती त्यांना एक हातमाग देऊन त्यांना रोजगार दिला जातो. अशी साधारण किती मुलं आपल्याकडे राहतात आता जवळजवळ एक 300च्या आसपास मुलं इथं राहतात. 300 मुलं राहतात, 300 जी इथं राहतात, इथे राहतात इथंच हातमाग शिकतायत आणि इथेच आणि इथंच त्या शिकून स्किल स्वतःचं तयार करून स्वतःच रोजगार निर्माण, म्हणजे हो, साधारणपणे रोजगार निर्माण करणं म्हणतो म्हणजे दरमहा साधारणपणे एका मुलाला किमान किती पैसे मिळत असतील? तुम्ही मला वाटतं 6 महिने प्रशिक्षण देता आणि मग त्यानंतर प्रत्यक्ष त्याला काम देता. पण त्याची प्रक्रिया अशी आहे का, कोणत्याही जाती धर्मातला मुलगा असेल तर त्याला पहिले प्रशिक्षणासाठी फ्री ॲडमिशन आहे. प्रशिक्षण काळ हा 3 महिन्यापासून 6 महिने किंवा वर्षभर बी असू शकतो, ह्याच्यानुसार त्याच्या स्किलनुसार. तर त्याला आपण पूर्ण चहा, नाश्ता, जेवण, राहण्याची सगळी सुविधा फ्री देतो आणि वरतून त्याला खर्चासाठी 2000 रुपये पगार चालू करतो पहिल्या दिवसापासून. बरं. आणि जेव्हा तो ट्रेन झाला का मग त्याला त्याच्या स्किलनुसार एक हातमाग आणि डिझाईन दिलं जातं आणि मग तो ते विणकाम करून स्किलनुसार मिनिमम 15,000पासून तर 50,000पर्यंत पर मंथ पैसे कमावणारे. आता हे आम्ही यांना विणकर म्हणत नाही, कारण हे आर्टिस्ट आहे आमच्या हिशोबाने. बरोबर. कारण आम्हाला तो शब्द त्यांच्यासाठी छोटा वाटतो. खरंच आर्टिस्ट. विणकर हा छोटा शब्द वाटतो, तर मला असं वाटतं की आम्ही आर्टिस्ट तयार करतो. सर बघा, ज्यांनी कधी आयुष्यात हातमाग म्हणजे काय, पैठणी काय, रेशीम काय, काही माहीत नाही, असे अननोन माणूस 6 महिन्यामध्ये लाखाची पैठणी तयार करतो, ज्याचा इतिहास हजारो वर्षाचा ह्या साडीचा. ती डिझाईन तयार करतो. आम्ही आजपर्यंत हजारो तयार केले. याच्यामध्ये आमचं थीम अशी आहे की ट्रेनिंग काळानंतर काही दिवस इथं काम केल्यावर त्याला जर वाटलं तर मला घरी जायचं, तर तो घरी जातो. त्याला घरी हातमाग देतो आपण, त्याच्या संग MOU करतो, त्यांनी साडी तयार करून आपल्याला द्यायची किंवा त्यांनी कुठेही विकायची.